जाळीदार असा घावना आणि मुगाची भाजी आहे आणि सोबत सलाड म्हणून गाजर आहे. पहिला मूग रात्रभर भिजत ठेवलेले आणि छानपैकी भिजलेले आहेत हे हिरवे मूग. फोडणीसाठी एक मोठा टोमॅटो घेतलेला, तो मी तेल घेतलेला आहे, एक मोठा कढीपत्ता घालत आहे, त्यासोबत कांदा टोमॅटो घालणार आहे. कांदा टोमॅटो आपण परतून घेऊया. लाल तिखट एक छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ. मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालत आहे आणि चांगलं परतून घेऊया. आता भिजवलेले हिरवे मूग ते मी घालत आहे. अगदी मध्यम आकाराचा बटाटा एक घेतलेला आणि त्याच्या अशा फोडी केलेल्या आहेत त्या मी आता मी पेलाभर पाणी घालत आहे. ऑलरेडी थोडा पाणी कमी वाटत आहे म्हणून मी अर्धा पेला घेतलेला आहे अजून, आणि कोथिंबीर हे सगळं घालत आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. अगदी झटपट अशी होणारी आहे आणि 2 ते 3 शिट्टी कुकरच्या करायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात भाजी छानपैकी मोकळी अशी झालेली आहे. तर ऑलरेडी मी भिड्याचा तवा चांगला गरम झालेला आहे. घावण्याचं पीठ म्हणजे हे घावण्याचं पीठ आहे, हे असं ढवळून घेतलं आणि तवा चांगला गरम झालेला पाहिजे. त्यामुळे घावणे आता 5 मिनटं झालेले आहे. आता आपण झाकण काढायचं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवते, साईडची कडा एकदम निघालेले आहे, म्हणजे घावना हा उचललेला आहे. त्यामुळे आपण हा घावना अगदी सहज, काहीही असं खरडून वगैरे अजिबात नाही, असं सहजपणे निघत आहे. असा हा पांढरा शुभ्र. तर मी या जाळणीवर असा हा घावना ठेवते.